मी विनंती करतो SP ब्लास्टर संघाचे संघमालक सन्माननीय सचिन गायकवाड साहेब व सन्माननीय विराज झांडे साहेब आपल्याला विनंती की आपण यायचं व्यासपीठावरती. तर मॅचला थोडी सुरुवात करायची. सेमीफायनल 2 ची मॅच आपल्याला पाहायला मिळते. ऑलिम्पिया टायगर्स विपक्ष निकप वॉरियर्स. निकप वॉरियर्स संघाने मात्र टॉस जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे आणि आमंत्रित केले गोलंदाजीसाठी ते ऑलिम्पिया टायगर्स संघाला. सलामीची जोडी मैदानात धीरज आणि त्याच्यासमोर सनी कालच्या दोन्ही मॅचमध्ये पहिल्या चेंडूवरती बाद झालाय. आज त्याच्या बॅटमधून धावा येणं गरजेचं असेल. महत्त्वाची मॅच आहे. सेमीफायनल 2 ची मॅच आहे. 2 सामने जिंकून इथपर्यंत पोहोचलाय तो निकोप वॉरियर्स संघ. तर गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवरती रुद्र हा गोलंदाजी मार्कवरती येतोय. 4:12 सामन्याला सुरुवात होत आहे. तुम्हाला 20 मिनिटांमध्ये 4 षटके कंप्लीट करायची आहेत. यावेळी पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. आता पहिला चेंडू आपण पाहतोय त्याला मात्र उडवलाय. पंचांच्या डोक्यावरून मारलेला साईड स्क्रीनला धडक देणारा हा येतोय तो पहिला. धीरजच्या बॅट मधून हा येतोय चौकार. कॅप्टन इनिंग मात्र खेळावी लागेल धीरजला. समोर ताकदवान संघ रोहन असेल, पिंटू दादा मसे असतील, तसेच असेल अरबाज असेल. चांगली फलंदाजी देखील या संघाकडे. तर त्यांच्या विरोधात आपल्याला खेळताना जवळपास 70+ धावसंख्या करणं गरजेचं असेल. पहिल्या चेंडूवरती आल्यात त्या 4 धावा धीरजकडून. दुसरा चेंडू पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू यावेळेला कव्हरला खेळलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे रोहन. चेंडू उचलेल, फेक करेल तत्पूर्वी धाव कंप्लीट होते ती 1. धावसंख्या 5 या अंकावरती. यंगस्टर्स गोलंदाजांचा भरणा असलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. ऑलिम्पिया टायगर्स रुद्र असेल, संचित असेल, जय असेल आणि स्वतः संघ मालक पिंटू दादा असे 4 गोलंदाज आपण नेहमीच पाहतो त्यांच्याकडून. आता मात्र स्ट्रायकर एंड वरती येतोय सनी, ज्याच्यावरती संपूर्ण जबाबदारी असेल. मागच्या 2 सामन्यांमध्ये हा 0 वरती बाद झालेला फलंदाज आहे. आज पाहूया या ठिकाणी हेलिकॉप्टर पुन्हा एकदा फटका फसलाय. बॅक टू बॅक तिसऱ्या मॅच मध्ये हा गोल्डन डकचा शिकार ठरतोय तो सनी. फलंदाज बाद. झटका क्रमांक पहिला लागत असताना तो निकोप वॉरियर्स संघाला. नवीन बॅट्समन मैदानात अविनाश बाला नावाने प्रसिद्ध असलेला हा खेळाडू. मागच्या दोन्ही मॅच मध्ये तो आपल्या संघाला सावरते. जसा सनी आऊट होतो तदनंतर आपल्या संघाला सावरण्याची जबाबदारी अविनाश स्वतःवरती घेतो. आता मात्र पहिल्याच षटकामध्ये त्याच्याकडे संधी आलेली आहे. 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 5 धावा धावफलकावरती, 1 गडी बाद झालेला आहे. कॅप्टन धीरज अजूनही मैदानात. ते 5 धावा धावफलकावरती आहेत. मोठी धावसंख्या तुम्हाला करावी लागेल. 5 षटकांचा आज सामना असणार आहे आणि या 5 षटकांच्या सामन्यामध्ये जवळपास 60+ धावसंख्या करणं गरजेचं असेल. चौथा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होईल. रुद्र पॉवर प्ले P1 पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. या ठिकाणी आपण पाहतो हलक्या तर मात्र कव्हरच्या वरून ढकलण्याचा प्रयत्न होता, पण बॅटचा आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारे संपर्क होत नाहीये. येतोय तो हा निर्धाव चेंडू. डॉट बॉलची सांगता इथून होते. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर पुढील 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च करतोय तो रुद्र हा गोलंदाज. पुन्हा एकदा चांगला चेंडू. आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. कुठेतरी अविनाश बॅकफुट वरती ढकलला जातोय. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव खेळतोय. 5 चेंडूंमध्ये अवघ्या 5 धावा धावफलकावरती आहेत. धीरज मात्र आता कुठेतरी कान मंत्र देत असताना अविनाशला. एका गावातून दोन्ही खेळाडू खेळतात. धीरज असेल, अविनाश असेल, मानिवली संघातून खेळणारे खेळाडू आहेत. आता त्यांच्या विरोधात रुद्र. त्या ठिकाणी आपण पाहतोय थोडस आपल्याला पाहतोय कॉलिंग मध्ये चुकी आणि वाटा जंप बाला अप्रतिम जंप. या ठिकाणी सर्व प्रेक्षकांनी ज्याचं कौतुक केलं. आपली विकेट वाचवण्यासाठी 2 चेंडू डॉट नंतर आपली विकेट कशी वाचवावी हे बालाने प्रयत्न केला.
आणि सुखरूप आपल्या क्रीजमध्ये धावसंख्या पोहोचली ती 1 षटकाच्या समाप्तीनंतर 5 या अंकावरती. सेकंड सेमीफायनल ह्या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत लीड मानिवली यांच्या माध्यमातून आजची ही स्पर्धा संपन्न होते. पहिली स्पर्धा जी झाली ओमसाई वर्सेस झांजे ब्रदर्स, बॅक टू बॅक कमबॅक करत अव्वल नंबर 1 वरती असलेला झांजे ब्रदर्स टॉपवर करत फायनलसाठी सज्ज झालेला आहे. आणि त्यानंतर सेकंड सेमीफायनल या ठिकाणी पाहायला मिळते. आणि सेकंड सेमीफायनलमध्ये चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न करत असताना मात्र भेदक गोलंदाजीच्या क्रमवरती धावसंख्या फक्त 5 खर्च केल्या त्या गोलंदाजाने. आणि युवा वर्गाचा भरमार असलेला हा गोलंदाजी क्रमचा संघ ह्या ठिकाणी पाहायला मिळतो. दुसरे षटक गोलंदाजी क्रम म्हणते गोलंदाज मात्र ह्या ठिकाणी सज्ज होतोय. बोल ना. तर गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. मागच्या मॅचचा हिरो संचित हा गोलंदाजी मार्क वरती येतोय. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. संचित साठी विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. दुसरा चेंडू देखील डॉट येतोय. आणि जर 10 धावांपेक्षा जर कमी इकॉनॉमी असेल तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. संचित साठी ही संधी असेल. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट विक्रांत कडून पारितोषिक असेल. अतिशय सुरेख गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाज स्वतःच्या होम ग्राउंडवरती खेळत असताना युवा गोलंदाज अतिशय युवा प्रतिभाशाली गोलंदाज मात्र चांगली गोलंदाजी करत असताना हा पुन्हा सुरेख चेंडू ब्लॉकमध्ये टाकलेले चेंडू 1 धावेने मात्र धावसंख्या पोहोचते ती 8 या आकड्यावरती. 6 या आकड्यावरती एकच धाव या ठिकाणी दिली गेलेली आहे. स्कोररच्या भूमिकेत असलेले आमचे रोशन भाऊ सातत्याने मिस्टेक करत असताना स्कोअर ग्राउंडवरती या ठिकाणी चेंडू मात्र जातोय फील्ड प्लेस मध्ये. या ठिकाणी मिसफील्ड या ठिकाणी पाहायला मिळते. चेंडू जातो 4 धावेसाठी सीमा रेषेपार चौकार. चौथ्या चेंडूवरती मात्र अविनाश चौकार खेचतोय. 3 चेंडू निर्धाव खेळला होता. तदनंतर आता मात्र चौकार खेचतोय. धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 या अंकावरती. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज संचित हा देखील चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी चांगले प्रयत्न चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. 2 धावांनी चितच धावून पूर्ण केली जातात. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं क्षेत्ररक्षकाकडून. अप्रतिम क्षेत्ररक्षण. हार्दिक पांड्या स्टाईलनं चेंडू या ठिकाणी अडवला. हार्दिक पांड्या स्टाईलने चेंडू या ठिकाणी अडवला आणि चेंडू फिरकावला. अप्रतिम क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतो. चांगल्या गोलंदाजीचा कस या ठिकाणी लागलेला आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतं. राईट आर्म वर द विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. हा या ठिकाणी मोठा फटका. चेंडू जातो 1 बाउल सीमा रेषेपार 4 धावेसाठी पुन्हा एकदा चौकार. षटक क्रमांक 2 संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16 अंकावरती. आता मात्र अविनाशनं आक्रमण चढवायला सुरुवात केली आहे. तिसऱ्या चेंडूवरती रनआउटची संधी होती. स्वतःला झोकून दिलं होतं फॉलो थ्रो मध्ये आणि स्वतःची विकेट वाचवली होती. त्याचं उत्तर मात्र इथं देत असताना तो अविनाश 2 चौकार त्याच्या बॅटमधून आपण निश्चितच पाहिलेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16 अंकावरती. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 5 आणि गोलंदाजांनी ह्या षटकामध्ये तब्बल 11 धावा खर्च केलेल्या आहेत. विक्रांतनी लावलेलं पारितोषिक षटकार हॅट्रिक असेल किंवा
धावांचा अंकुश या ठिकाणी 10च्या वर गेलेला आहे, परंतु चांगला सपोर्ट या ठिकाणी वराईच्या माध्यमातून या ठिकाणी प्रत्येक खेळाडूला ह्या दिला जातो. विक्रांत असेल, नितीन दादा असेल, या ठिकाणी अव्वल बॅटर या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून होम ग्राउंडवरती खेळत असताना आपल्याला पाहायला मिळते. तिसरं षटक या ठिकाणी प्रगतीपथावरती गोलंदाज क्रमावरती गोलंदाज या ठिकाणी सज्ज होतोय. गोलंदाज या ठिकाणी जय. या ठिकाणी मात्र धीरज पुन्हा एकदा लेफ्ट हँडर बॅट्समन. ओपनिंगला आलेला धावसंख्या पोचली ती 16 या आकड्यावरती. तिसरे षटक प्रगतीपथावरती. हा सुरेख फटका, चेंडू जातो सीमारेषेबाहेर. 6 धाव्यांसाठी षटकार. प्रयत्न खूप चांगले होते त्या ठिकाणी रोहनचे. पूर्णपणे आपण पाहतोय की षटकार मात्र वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न होता रोहनचा, पण मिळतात त्या 6 धावा. धीरजच्या पाठमधून षटकार येतो. आता मात्र आक्रमण चढवायला सुरुवात केलेली कप वॉरियर्स संघानं. यावेळी मात्र ते पुन्हा एकदा बाटची कडा आपल्याला पाहायला मिळते. स्वतः यष्टीरक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील आणि येतोय तो हा निर्धाव चेंडू. पहिल्या षटकारानंतर मात्र येतोय तो हा डॉट बॉल. सन्माननीय मनोहरजी झांजे साहेब उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून शुभागमन झालेलं आहे. आयोजकांच्या वतीने मी त्यांना विनंती करतो की दादांनी आदरपूर्वक व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. पुढे फटका या ठिकाणी मिस शॉट या ठिकाणी पाहायला मिळतो. दोन धावा मात्र इथून निश्चितच चांगली रनिंग आपल्याला पाहायला मिळाली. ती धीरज आणि अविनाशची या दोनच्या मदतीमुळे धावसंख्येत वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24. 24 धावसंख्या धावफलकावरती आहे. आतापर्यंत पहिल्या सत्रामधील अर्ध सत्र मात्र संपलेलं आहे. 2.5 ओव्हरचा खेळ इथून झालेला आहे. दुसऱ्या षटकामधील 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. चौथा चेंडू आपण पाहतो. यावेळी पुन्हा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. येतोय तो हॉट डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या षटकारानंतर डॉट बॉल, नंतर दुहेरी, नंतर पुन्हा एकदा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतंय ते जयकडून. हा फुल टॉस चेंडू, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कोणती चुकी करणार नाहीये. झटका क्रमांक 2 लागत असताना निकोप वॉरियर्स संघाला. धीरज मात्र इथून बाद होते. नवीन फलंदाज मैदानात जातोय तर मयूर. कालच्या दिवसामध्ये चांगली फिनिशिंग या फलंदाजानं केली होती. शेवटच्या षटकामध्ये चौकार षटकार खेचण्याची क्षमता या फलंदाजाकडे. तोच आता मैदानात जातोय. 5 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. अजून या षटकामध्ये आतापर्यंत धावा खर्च केल्या त्या 8. संघाची टोटल जाऊन पोहोचली ती 24 अंकावरती. शेवटचा चेंडू असेल गोलंदाज जयचा, समोर असेल तो मयूर. या ठिकाणी आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण लेग स्लिप मध्ये आपण पाहतोय. त्या ठिकाणी फिरून मारण्याचा प्रयत्न होता. दोन धावा निश्चितच पूर्ण केले जातात. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. आपल्या संघासाठी 2 धावा मात्र निश्चितच वाचवल्यात. शॉर्टऑफलाईनचा चेंडू होता. थोडा मात्र वरून मारण्याचा प्रयत्न होता, पण फटका मात्र थोडा फसला होता. पण त्या ठिकाणी कॅच नक्कीच ड्रॉप झाले, पण प्रयत्न चांगले होते. 3 षटक संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ती 26. आतापर्यंत तुम्ही 14 मिनिटांचा वेळ घेतलेला आहे 3 षटके टाकताना.
या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून संजय साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातो. मी यांना विनंती करतो की आपण त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करावा. खरं तर दादांचं वैशिष्ट्य म्हणजे दादा उद्या त्यांची रिटायरमेंट आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून जोडले जातात. तसंच मृदुंग मणी म्हणून जय हनुमान भजन मंडळ या सगळ्या या ठिकाणी सातत्याने दादांचा सहभाग असतो. त्यांना रिटायरमेंटच्या आणि या स्पर्धेच्या निमित्ताने शुभेच्छा देतो. धन्यवाद दादा, आपण उपस्थित राहिलात. या ठिकाणी मात्र झेल सुटतोय. धावसंख्या पोहोचली ती 26 आकड्यावरती. त्याला बोलव ना सौरभ कालेकर, आपण जरा स्टेशी संपर्क साधा. सुरेख फटका, चेंडू जातो सीमारेषेपार 6 धावांसाठी उत्तुंग षटकार. अप्रतिम फटकेबाजी ह्या ठिकाणी पाहायला मिळते. बालाची अप्रतिम फटकेबाजी, बालाची सुरेख फटका या ठिकाणी. तिकडून न वितरण हवेचा झोक ज्या दिशेने त्या दिशेने उत्तुंग असा फटका ह्या ठिकाणी खेळपट्टीवरती हवेचा ओघ लक्षात घेऊन अप्रतिम फटका अविनाश याचा. पुढील चेंडू राईट वर विकेट. हा चेंडू मात्र डायवेस्टीच्या बाहेर, पंचांचा इशारा स्क्वेअर मारा. अतिरिक्त धाव ह्या ठिकाणी दिली जाते गोलंदाजांची. धाव संख्या 33. आज एक चेंडू पुन्हा एकदा ब्लॉक मध्ये फेकलेला चेंडू या ठिकाणी अविनाशला भिरकावत चेंडू एसटी रक्षकाच्या हातात स्थिरावला. पिंटू भाऊचं चांगलं एसटीच्या मागचं कार्य ह्या ठिकाणी पाहायला मिळालं. चांगला चेंडू, चांगला कमबॅक करतो गोलंदाज. पुन्हा गोलंदाजी क्रमवरती रायटावर विकेट. हा चेंडू फुलटा चेंडू मात्र बॅटची काढा घेऊन जातो गली पॉइंट रिजनच्या दिशेने. एक धाव पूर्ण करते. दुसरी धाव ही पूर्ण. अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावेने धावसंख्या पोहोचली ती 35 या आकड्यावरती. भेटला का रवी? गेला ना माईक तो? चौथं षटक आहे ना. चौथं षटक प्रगतीपथावरती. गोलंदाजी क्रमवरती पुन्हा गोलंदाज ह्या ठिकाणी सज्ज होतोय. स्ट्राईक घेतोय तर चांगला बॅटर ह्या ठिकाणी बाला. आई यॉर्कर लाईन चेंडू. एक धाव पूर्ण करतोय. धावसंख्या एकेरी दुहेरी धावसंख्या वाढते. कुठेतरी चांगली सन्मानपूर्वक धावसंख्येकडे पाठलाग करत असताना या ठिकाणी पाहायला मिळतो तो निकोप वॉरियर्स संघ. आता यांचे पण टिक्कर चलो सौरभ भाऊ जरा व्यासपीठाशी संपर्क साधा. सौरभजी कालेकर, माईक चा थोडासा प्रॉब्लेम या ठिकाणी झालेला आहे. या ठिकाणी सुरेख चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू. षटक या ठिकाणी संपते. आजच्या या स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय अनिलजी जोशी साहेब यांनी या स्पर्धेसाठी ट्रॉफी दिली. तर रुपेश कालेकर मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी, मोरे फार्म हाऊस 2 कूलरची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. शशी डायरे मॅन ऑफ द टुर्नामेंटची ट्रॉफी या ठिकाणी दिलेली आहे. राज कालेकर फिल्टर या ठिकाणी. राज कामानिमित्त बाहेर असलं तरी सतीश भाऊ यांना विनंती आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. तसंच डेकोरेशनच्या माध्यमातून ज्यांचा प्रामुख्याने उल्लेख केला जातो असे प्रकाश डायरे पाणी व्यवस्था केली गेलेली आहे. आमचे सन्माननीय बंधू पिंटू दादा हे मैदानावर आहेत. मैदान संपल्यानंतर शूजची व्यवस्था त्या ठिकाणी केली गेली आहे. बबलू भाऊ या ठिकाणी सन्माननीय स्मारक समिती विद्यमान अध्यक्ष बबलू भाऊ यांच्या
आर्थिक मदत सहाय्य या ठिकाणी केलेले आहे. तसेच या स्पर्धेमध्ये ज्या 8 संघांनी सहभाग घेतला त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केलेला आहे. SP टायगर सचिन गायकर आणि विराज झांजे यांना विनंती असेल की आपण कृपया आपला मान सन्मान घेण्यासाठी व्यासपीठावर यावा. तसेच सन्माननीय नितीनदादा आणि प्रशांतदादा ही जोडी झांजे ब्रदर्स यांचाही शुभ सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. निको फुवारेस सामना संपल्यानंतर रुपेश भाऊ आणि सूरज झांजे यांचाही या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. तत्पूर्वी या स्पर्धेच्या माध्यमातून आपणास जोडले गेलेले अविनाश जाधव, श्रावण जाधव, जितू झांजे, वसंत झांजे, तानाजी झांजे यांचाही शुभ सन्मान या ठिकाणी व सर्व पंच कमिटी यांचाही शुभ सन्मान केला जाईल. गोलंदाजी क्रमवरती गोलंदाज या ठिकाणी पिंटू दादा आपल्याला पाहायला मिळतील. माझ्या समेत जोडले जाईल रवी. माचॉन पहिला चेंडू आपण पाहतोय त्या ठिकाणी लॉफ्ट करायचं होतं. त्या ठिकाणी रोहन आहे. लंगॉन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते. एकच धाव मिळेल अविनाशला. पिंटू मसे गोलंदाजी मार्क करते सज्जत. शेवटचं षटक स्लॉक षटक आहे. हाणामारी करायची गरज असेल या षटकामध्ये. आतापर्यंत या षटकामध्ये धाव खर्च झाले ती एक. पहिला चेंडूचा खेळ संपलाय. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. टोटल धावसंख्या 37 अंकावरती. 50+ धावसंख्या करणं गरजेचं असेल ते मयूरला. कालच्या दिवसामध्ये मयूरनं शेवटच्या षटकामध्ये 3 ते 4 षटकार खेळण्याचा पराक्रम केला होता. आता मात्र यॉर्क लाईनचा हा चेंडू सिंगल घ्यायचा प्रयत्न पण त्या ठिकाणी थांबवलं जात आहे. नो चेंडू. पंचांचा इशारा येतोय. दोची एक धाव निश्चितच ऍड केली जाईल आणि पुढचा चेंडू असेल तो फ्री हिट. इथे मात्र फलंदाजाला संधी निर्माण केली जाते. मॅचला सुरुवात करायची त्वरित. यावेळी आपण पाहतोय फ्री हिटचा चेंडू पाठवून दिले. चेंडूला फेकून दिले. सीमारेखा पार बीड विकेटच्या डोक्यावरून मारलेला हा येतोय तो षटकार. या षटकारांना मात्र आपण पाहतो धावसंख्या जाऊन पोहोचले ती 44 या अंकावरती. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 50+ धावसंख्या करणं गरजेचं असेल. समोरचा संघ देखील तितकाच ताकदवान आहे. आता मात्र मयूरच्या बॅटमधून येतो हा पहिला षटकार. अजूनही शेवटच्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जात आहे. यावेळी आपण पाहतोय पुनश्च एकदा चांगला फटका. यावेळी मात्र आपण पाहतोय फाईन लेग रिजन मध्ये येतोय तो हात चौकार. धावसंख्या जोडली जाईल ती 48 या अंकावरती. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. तीन चेंडूंचा खेळ संपला. 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल अजूनही. गतीमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतंय. येतोय तो हा निर्धाव चेंडू. यावेळी मात्र आपण पाहतोय पुनश्च एकदा चांगला फटका. हवेच्या विरोधात खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. फलंदाज मात्र बाद होईल. तिसरा झटका लागत असताना निकोप वॉरियर्स संघाला 48 या धावसंख्येवरती. अजूनही शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे.
शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. नवीन बॅट्समन मैदानामध्ये रुपेश झांजे. RZ ब्रँडचे मात्र सर्व रुपेश झांजे मात्र आता मैदानावरती. यावेळी फुल टॉस चेंडू फटका चांगला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक तर निश्चितच कंप्लीट केली आहे. 2 धावा मातेतून पूर्ण केले जातात. 50 धावा निश्चितच कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न रनआउटच्या स्वरूपात रुपेश झांजे मात्र बाद होईल. षटक क्रमांक 5 व संपला. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 50. विजयासाठी गरज असेल ती 51 धावसंख्येची, ती ऑलिम्पिया टायगर्स संघाला. चला सचिनजी गायकर आणि विराज झांजे आपला सन्मान घेण्यासाठी या ठिकाणी यावं व्यासपीठावरती. सचिन गायकर आणि विराज झांजे तसेच नितीन दादा आणि प्रशांत दादा यांना विनंती आपण व्यासपीठावर यावं. सुरेश गोटे अंपायरची गला भेट घेण्यासाठी सुरेश हिलम आलेला आहे. टार्गेट असेल तो 51. 50 धावा तब्बल कुठून काढलेल्या आहेत. सरासरी 10च्या सरासरीने धावसंख्या निकोप वॉरियर्स या संघाने उभी केलेली आहे. प्रतिस्पर्धी संघ या स्पर्धेच्या माध्यमातून ऑलिम्पिया टायगर विजयासाठी 51 धावेची गरज असणार आहे. अतिशय बेधडक फलंदाज ज्यांच्याकडे उपलब्ध आहेत तो म्हणजे रोहन पाल असेल, पिंटू भाऊ असेल. अतिशय चांगली फलंदाजी पाहायला मिळते ती ऑलिम्पिया टायगर्स कडनं. रोहन पान आणि पिंटू भाऊ या स्पर्धेतील पुढे आगेकूच करण्यासाठी सेकंड सेमीफायनल या ठिकाणी पाहायला मिळते. अतिशय बेधडक फलंदाजी करत असणारे दोन्ही फलंदाज रोहन पाल आणि पिंटू म्हसे या स्पर्धेच्या माध्यमातून विजयासाठी गरज असेल ती 51 धावेची प्रतिस्पर्धी संघ निकोप वॉरियर्स या संघाने 50 धावा 5 षटकामध्ये कुठून काढलेले आहेत. हे पण काढायला लागेल.
26 पर्व दुसरे ही स्पर्धा. पंचांचा इशारा प्ले ऑफ गो. राईट आर्म वर द विकेट. पहिला चेंडू धीरज यांचा रोहनपाल साठी. 51 धावेची विजयासाठी गरज. सरासरी 10ची रन रेटची आवश्यकता. पहिला चेंडू सुरेख चेंडू जातोय गली पॉइंटच्या दिशेने. सीमा रेषे बाहेर 4 धाव्यांसाठी पहिला खणखडीत चौकार. रोहनपाल याचा अप्रतिम स्ट्राईक या ठिकाणी पाहायला मिळतो. पहिला चेंडू पहिला फटका. विजयासाठी गरज आहे तब्बल 51 धावेची आणि 4 धावा या ठिकाणी प्राप्त केले. तर धीरजच्या पहिल्या चेंडूवरती चांगला चेंडू धीरज गवली यांनी टाकलेला, परंतु रोहनपाल यांनी पॉइंट आणि गलीच्या दिशेने कट करून सीमारेषेच्या बाहेर पाठवलेला चेंडू. राईट आर्मवर विकेट. पुढील चेंडू या ठिकाणी गलीच्या दिशेमध्ये चांगले फील्ड या ठिकाणी मात्र अप्रतिम या ठिकाणी फुटवरच्या साह्याने शूजच्या माध्यमातून 4 धावा या ठिकाणी वाचवल्या. त्या कोण आहे तो? तनिष यांनी चांगले क्षेत्ररक्षण या ठिकाणी तनिषच्या माध्यमातून. पुढील चेंडू गोलंदाजी क्रमवरती रोहन पालसाठी. तिसरा चेंडू पहिलं षटक. हा मात्र वेगवान चेंडू, अप्रतिम चेंडू. बरोबर ह्या ठिकाणी हवेच्या झोकामध्ये चेंडूचा योग ह्या ठिकाणी वाढतो आणि निर्धाव चेंडू फेकतो. 3 चेंडू धावसंख्या पोहोचली ती 4 धावेसाठी. बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू आहे. पुन्हा जोरदार अपील या ठिकाणी केली जाते आणि पंच या ठिकाणी मोठा धक्का या ठिकाणी ऑलिम्पिया टायगर या संघासाठी. अफलातून बॅटर ज्याचा दबाव ह्या ठिकाणी रोहनपालने सांभाळू शकला नाही. पहिला चेंडू लेग साईडच्या गली आणि पॉइंटच्या दिशेने मात्र बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट चेंडूचा भरपाई करण्याचा प्रयत्न करत असताना बॅटची कडा घेऊन पंचांचा अप्रतिम इशारा येतो आणि ह्या ठिकाणी फलंदाज मात्र बाद होतो. हा सुरेख फटका. चेंडू जातो 1 बाउन्स. कॉमेंट्री टॉस बॉक्सच्या दिशेने. 4 धावेंसाठी अप्रतिम चौकार. काही कामाचे नाही. तो बॉलिंग टाकतो ना. पहिलं षटक प्रगतीपथावरती. विजयासाठी तब्बल 51 धावेची गरज आणि पहिल्या षटकाच्या सुरुवातीच्या पर्वाला 8 धावा. चांगला फटका या ठिकाणी आता प्लेस मध्ये पॉइंटच्या दिशेने फील्ड केली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतं. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 8 या आकड्यावरती. सरासरी 10 धाब्यांची गरज. पहिलं षटक पॉवर प्लेचं, दुसरं षटक पॉवर प्लेचं 38 सर्कलच्या माध्यमातून सत्कार केला. अतिशय सुरेख आयोजक या ठिकाणी प्रत्येक गावातून 2-2 सदस्य याची निवड केली गेली आणि मानिवली प्रीमियर लीग स्पर्धा संपन्न झाली. पर्व दुसरे पहिली स्पर्धा मानिवलीच्या कांतामाल मैदानावरती झाली आणि गेल्या 2-3 वर्षाच्या अवधीनंतर प्रत्येक गावाची लीग संपन्न झाल्यानंतर ही स्पर्धा दैदिप्यमान अशी स्पर्धा व्हावी आणि या स्पर्धेच्या माध्यमातून जोडले गेलेले सर्व प्रेक्षक. काय प्रवीण भाऊ नाही वरती
सन्माननीय प्रवीणजी विशे साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातो. मी मयूर पाटील यांनाच विनंती करतो की आपण ह्या कर्जत तालुका असोसिएशनच्या माध्यमातून ज्यांची चांगली भूमिका आणि ज्यांची गोड अंपायरिंग पाहिली जाते, अतिशय अनुभवी असे प्रवीणजी विशे साहेब यांचा शुभ सन्मान ह्या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हा केला जातो. हा सुरेख फटका चेंडू जातो पवनच्या दिशेने सीमा रेषेबाहेर 4 धावेसाठी चौकार. या ठिकाणी फोटो या ठिकाणी घ्यायचा आहे. प्रवीणजी विशे यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो. विशाल भाऊ यांना विनंती की आपण पंचांची भूमिकेत अतिशय तापत्या उन्हामध्ये गेले 2 दिवसापासून ज्यांचं अतिशय मोलाचं सहकार्य लाभले असे आमचे बंधू सन्माननीय प्रवीणजी विशे यांचा शुभ सन्मान. धन्यवाद सर. त्याचप्रमाणे योगीराज बुटेरे, सन्माननीय योगीराज बुटेरे यांना विनंती आपण व्यासपीठावर या. आपलाही या ठिकाणी शुभ सन्मान केला जातो. आयोजकांच्या वतीने हा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातो. योगीराज बुटेरे यांना विनंती, या बंधू या. सुरेख चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी सन्माननीय मयूरजी पाटील यांना विनंती की आपण आपले शुभ हस्ते ह्या ठिकाणी योगीराज यांचा शुभ सन्मान ह्या ठिकाणी करावा. आजच्या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांचं अतिशय मोलाचं सहकार्य गेले 2 दिवस लाभलं, मी विशाल भाऊ यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते ह्या ठिकाणी शुभ सन्मान ह्या ठिकाणी करावा. धन्यवाद. आजच्या या स्पर्धेच्या माध्यमातून व पुढे होणाऱ्या स्पर्धेच्या विनंतीला मान देऊन आपण असेच उपस्थित राहावं. धन्यवाद. तर दोन्ही ऑफिशियल हंपर आपले योगीराज आणि प्रवीण भाऊ आपण फायनलसाठी सज्ज राहायचंय. आपण फायनल स्टेजसाठी तयारीत राहायचंय. तर हा सुरेख फटका चेंडू जातो सीमारेषेकडे. अप्रतिम झेल या ठिकाणी, सुरेख झेल या ठिकाणी प्राप्त केलेला आहे आणि चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय तो निकोप वॉरियर्स. या ठिकाणी धावसंख्या पोहोचली ती 14 या अंकावरती. दुसरे षटक प्रगती पथावरती. सेकंड बॅटर अरबाज या ठिकाणी स्ट्राईक घेईल. सूरज झांजे अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. सन्माननीय सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण कृपया आपली सन्माननीय सतीशजी कालेकर साहेब यांना विनंती आपण व्यासपीठावर या. आयोजकांच्या वतीनं आपल्याला विनंती की आपण या ठिकाणी उपस्थित राहावं. निर्धाव चेंडू अप्रतिम गोलंदाजी. पुन्हा एकदा गोलंदाजी क्रमवरती गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतो. स्ट्राईकला असेल अरबाज. चांगला फटका या ठिकाणी मिडॉनच्या दिशेने या ठिकाणी कार्पेटच्या साह्याने खेळून काढतो फलंदाज. धाव मात्र एकच भेटते. धावसंख्या पोहोचते ती 15 या आकड्यावरती. संपलं ना षटक. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली 15 या आकड्यावरती. सन्माननीय मनोहरजी झांजे साहेब या ठिकाणी मात्र व्यासपीठावर निरोप घेतात. धन्यवाद दादा. आपल्या रिटायरमेंटच्या सर्वांना शुभेच्छा त्यांनी दिलेल्या आहेत. या ठिकाणी उद्या
वरईच्या बस स्टॉपवरनं 7 वाजता त्यांचा मिरवणूक सोहळा संपन्न होईल. तो मिरवणूक सोहळा 7 वाजल्यापासून तो जय हनुमान मंदिरापर्यंत जाईल. त्यानंतर त्यांच्या घरी समारोप होईल. गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने तब्बल 28 ते 30 वर्ष सेवा करत असताना ठाणे महानगरपालिकेतून त्यांची सेवानिवृत्ती कार्यक्रम सोहळा सन्माननीय मनोहरजी झांजे साहेब यांचा उद्या ठीक 7 वाजता या ठिकाणी होणार आहे. उपस्थित सर्व प्रेक्षकांना आणि वरईच्या सर्व ग्रामस्थांना त्यांनी मात्र या ठिकाणी निमंत्रण दिलेलं आहे. धन्यवाद दादा. तब्बल 5 षटकामध्ये 51 धावा कुठून काढण्याचा लक्ष्य ह्या ठिकाणी समोर ठेवलंय. ते ऑलिम्पिया टायगर्स यांच्या समोर निकोप वॉरियर्स या संघाकडनं पाहायला मिळतील. स्ट्राईकला असेल अरबाज. गोलंदाजी क्रमवारी पुन्हा एकदा धीरज. तिसरे षटक प्रगतीपथावरती. जोरदार अफील या ठिकाणी 22च्या स्वरूपात 1 धाव पूर्ण होते. धावसंख्या पोस्थिती 16 या आकड्यावरती. अविनाशजी पाटील साहेब उपस्थित झालेले आहेत. जेसी क्रिकेट संघाचा एक बेधडक फलंदाज म्हणून ज्याची ओळख होती असे सन्माननीय अविनाशजी पाटील यांना विनंती आपण व्यासपीठावर यावं. तसेच उपस्थित सर्व सन्माननीय व्यक्तिमत्व यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करणार आहोत. तर सर्वांनी व्यासपीठावर यावं. या ठिकाणी अविनाशजी गवळी स्कोरर असेल. प्रत्येक क्षेत्रामध्ये सातत्याने त्यांनी आपलं अतिशय मोलाचं सहकार्य केलेलं आहे. मी मयूर पाटील यांना विनंती करतो की आपण आपला या ठिकाणी त्यांचा शुभ सन्मान करावा. मी विशाल जी गायकर साहेब यांना विनंती करतो की आपण आपले शुभ असते. हा फुलटो चेंडू जातो 1 बाउंस सीमा रेषेबाहेर. 4 धावेसाठी उत्तुंग चौकार. या ठिकाणी शुभ सन्मान केला जातो अविनाशजी गवळी. केबल नेटवर्कच्या माध्यमातून ग्रुप ग्रामपंचायत मानिवली यासाठी सेवा देणारे अविनाशजी गवळी यांचा शुभ सन्मान या ठिकाणी प्रमुख व्यासपीठावरनं केला जातो. धन्यवाद. सुरेख चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. गोलंदाज धीरज. आव्हानात्मक कामगिरी या ठिकाणी केली जाते. तिसरं षटक प्रगतीपथावरती. तब्बल 51 धावा आणि फायनलमध्ये धडक मारण्याचा प्रयत्न करतोय ते दोन्ही संघ ऑलिम्पिया टायगर्स आणि निकोप वॉरियर्स. कार्पेटच्या साह्याने केलून काढलेल्या मिडॉच्या दिशेने 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतो. आपल्या समय जोडले जाते रवी भाऊ समालोचन कक्षामध्ये. 51 धावसंख्येचं लक्ष होतं मात्र आपण पाहतोय थोडंसं लक्ष गाठताना दमछाक झाली. रोहन हा फलंदाज बाद झालाय. महत्वाचा फलंदाज होता. तदनंतर आपण पाहतो आलेला दिनेश देखील बाद झालाय. चौकार खेचून 21 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 30 धावसंख्येची गरज असेल ते येणाऱ्या 13 चेंडूंमध्ये. धीरजचा शेवटचा चेंडू. महत्वाचा गोलंदाज आहे धीरज. आणि यावेळी मात्र आपण पाहतोय फटका केसलाय फाईन लेग रिजन मध्ये. चेंडू निघून जाईल. सीमारेखा पार. येतोय तो चौकार. मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक केलं जातंय ते ऑलिम्पिया टायगर्स संघाकडून. आणि आता मात्र गरज असेल येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 26 धावसंख्येची. तसेच या परिसरातील एक मानाचे आमचे समालोचक व सूत्रसंचालक सन्माननीय जितूदादा, मी विनंती करतोय संकल्प पाटील यांना की आपल्या हस्ते मात्र त्यांचा सन्मान करायचा आहे. नेहमी इथं छोट्या छोट्या स्पर्धा असेल कोणतेही कार्यक्रम असतील त्यांची उपस्थिती नेहमीच असते आणि ते नेहमी सर्वांना सहकार्य करत असतात. आमचे लाडके जितूदादा त्यांचा इथे सन्मान केला जातोय.
12 चेंडू 26 ची गरज असेल. मॅचला होते इथून सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज येतोय समीर. समीरा गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती. 12 चेंडू 26 ची गरज. संघ मालक आणि कर्णधार दोन्ही मैदानात आहे. पूर्ण जबाबदारी आता त्यांच्यावरती असेल. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू. निर्धाव चेंडूचे सांगतो होते. या षटकामध्ये कमीत कमी 15+ धावसंख्या करणं गरजेचं असेल, तेव्हा शेवटच्या षटकामध्ये प्रेशर कमी राहील. पिंटू दादा मसे यांना ओळखावं लागेल. फायनलची तिकीटचा प्रश्न आहे. कोण मारणार फायनल मध्ये प्रवेश? फायनल मध्ये झांसी ब्रदर्स संघ ऑलरेडी जाऊन पोहोचलाय. त्यांच्या विरोधात फाईट कोण करेल? निकोप वॉरियर्स की मात्र ऑलिम्पियाड टायगर्स? दुसरा चेंडू. यावेळी पुनश्च एकदा चांगला चेंडू, पण यावेळी मात्र कॅच ड्रॉप होते. यष्टीरक्षक त्या ठिकाणी थोडी चुकी करतोय. येतोय तो हा बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल. आता मात्र इक्वेशन बदललंय. समीकरणामध्ये बदल आपल्याला पाहायला मिळतंय. 10 चेंडू 26 ची गरज. समीर मात्र बॅक टू बॅकचा 2 चेंडू निर्धाव टाकतोय. तिसरा चेंडू समीरचा. यावेळी मात्र फटका चांगला आहे. दमदार फटका आपल्याला पाहायला मिळतोय. पिंटू मसे यांच्या बॅट मधून चेंडूला उडवलं जातं. लॉंग ऑन सीमा रेखा पार. येतोय तो हा महत्वाचा दर्जेदार षटकार. या षटकाराच्या मदतीमुळे मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन आपल्याला पाहायला मिळतं ऑलिम्पियाड टायगर्सचं. येणारे 9 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज. यावेळी मात्र शॉर्ट ऑफ लाईनचा हा चेंडू. पंचांचा इशारा येतो की हा व्हाईट बॉल असेल. एक अतिरिक्त धाव मात्र जोडली जाईल. 9 चेंडू 19 ची गरज. नऊ चेंडू 19 ची गरज आहे. मॅच ऑन आपल्याला पाहायला मिळते. सेमीफायनल क्रमांक 2. या ठिकाणी आपण पाहतोय सबमरीन डिलिव्हरी. शॉर्ट गुडलेचा हा चेंडू आता पडल्यावरती चेंडू खालीच राहतोय. येतोय तो हा निर्धाव चेंडू. कमबॅक होतोय ते रिकोप वॉरियर्स संघाचं. आता मात्र गरज असेल येणारे 8 चेंडू विजयासाठी 19 धावसंख्येची. चांगली गोलंदाजी समीरची आपल्याला पाहायला मिळते. एक षटकार वगळता तर 3 चेंडू त्यानं सुरेख टाकलेत. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. मानवली ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2026. मानवली ग्रामपंचायत प्रीमियर लीगची सेमीफायनल क्रमांक 2 ची लढत आपल्याला पाहायला मिळते. ऑलिम्पियाड टायगर्स विपक्ष निकोप वॉरियर्स. यावेळी पुन्हा एकदा चांगला चेंडू. आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय.
आणि मॅच मध्ये कमबॅक केल करून देतोय तो समीर हा गोलंदाज. अवघ्या 5 चेंडूमध्ये धावा खर्च केल्या त्याने, ते फक्त 7. 4 चेंडू निर्धाव फेकले त्या षटकामध्ये. चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते ती गोलंदाज समीर कडून. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. मोठा फटक्याची गरज असेल. बॅटची कडा. झटका क्रमांक 3 लागत असताना पिंटू मस्से बॅक टू द पवेलियन. आणि आता मात्र मॅच आपल्याला पाहायला मिळते. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 19 धावसंख्येची गरज. साबॉल 19 मॅच असेल. कॅप्टन अरबाज आता मात्र स्ट्राईक वरती असेल. नवीन बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय सागर नांदेडवाला. सहा चेंडू 19 ची गरज. हर्षद गोलंदाज. पहिला चेंडू आपण पाहतोय. या ठिकाणी चुकी होते. नो चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 9+4 मॅच मध्ये बदल आपल्याला पाहायला मिळतोय. इथे काय घडलंय मॅच मध्ये. 6 चेंडू 19 ची गरज होती. पहिला चेंडू भीमलचा नो आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज हर्षद कडून. सेमीफायनल 2 ची ही मॅच आहे आणि मिळतात ते या फुकटच्या 5 धावा. आता इक्वेशन बदललंय. येणारे 6 चेंडू विजयासाठी 14 धावसंख्येची गरज. बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र सीमा पार. मी विनंती करतोय सन्मान्य प्रशांतदादा झांजे साहेबांना की आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. फ्री हिटचा पुढचा चेंडू असेल. उघडे डोले पहा नीट. पुढचा चेंडू आहे फ्री हिट. यावेळी मात्र खडे खडे मारण्याचा प्रयत्न. येतोय तो डॉट बॉल. कमबॅक केलं जातंय. फ्री हिटचा चेंडू होता. संधी होती फलंदाजाला. अरबाजनी मात्र ही संधी सोडली आहे. दुसरा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता. येतोय तो निर्धाव चेंडू. सागर साठी पारितोषिक लागलं जाते नांदेड कंपनी यांच्याकडून. एका षटकारासाठी 500 व 2 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. मॅच ऑन आपल्याला पाहायला मिळतंय. 2 चेंडू बॅक टू बॅक डॉट खेळतोय अरबाज. 4 चेंडू 14 ची गरज. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज मात्र या ठिकाणी त्रिफलाची होतोय. कॅप्टन अरबाज बॅक टू द पवेलियन. पहिल्या चेंडूवरती 9+4 अशा धावा बिलाल्या होत्या पण त्याचा सुवर्ण संधी करता आली नाहीये. तर मी विनंती करतो एसपी ब्लास्टरचे संघमालक सन्मान्य सचिनदादा गायकर साहेबांना की आपण देखील व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. तीन चेंडू आता मात्र गरज असेल ती 14 धावसंख्येची. नवीन बॅट्समन मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय अजय. तीन चेंडू 14 ची गरज. हर्षद विपक्ष अजय. हे मॅच आपल्याला पाहायला मिळते.
यावेळी मात्र फटका फसलाय, क्षेत्ररक्षक धावतोय, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू. त्या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा चेंडू टर्न घेतोय, 2 निश्चितच कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न, स्ट्राईक मात्र देण्यात आलेली आहे ती सागरला. तीन धावा निश्चितच इथे पूर्ण होतात. आता मात्र गरज असेल ती येणारे 2 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज. 2 बॉल 11ची गरज असेल. स्ट्राईक रेंज बोलते असेल तो सागर. नांदेड कंपनी यांच्याकडून जर 2 षटकार खेचले तर 1000 रुपयाचा पारितोषिक आहे सागरला. दोन चेंडू 11ची गरज. मॅच ऑन आपल्याला पाहायला मिळते. सेमीफायनल क्रमांक 2 चा हा थरारक सामना. सागरच्या बॅट मधून येईल का मोठा फटका? 2 बॉल 11ची गरज. निकोप वॉरियर्स विपक्ष ऑलिम्पिया टायगर्स या 2 संघांमध्ये लढत असलेली मॅच आपल्याला पाहायला मिळते. यावेळी मात्र आपण पाहतोय फटका फसलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू जाते कव्हर पॉइंटच्या ठिकाणी. चांगले प्रयत्न, 2 निश्चितच पूर्ण होतात. मॅच मात्र इथून आपण पाहतो आता निकोप वॉरियर्सच्या बाजूने 1 चेंडू 9ची गरज. इथे मात्र एखादी चुकी गोलंदाजाची ती महागात ठरू शकते निकोप वॉरियर्स संघासाठी. एक बॉल 9. चेंडू निघून येतो, डॉट विकेट मिळतीये आणि या विकेटने मात्र मॅच जिंकतो तो निकोप वॉरियर्स संघ आणि फायनल मध्ये जाऊन प्रवेश करतोय तो निकोप वॉरियर्स. मी विनंती करतोय झांजे ब्रदर्स संघाचा कर्णधार व निकोप वॉरियर्स संघाचा कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचंय. या ठिकाणी आपण पाहतोय SB ब्लास्टर संघाचे संघमालक सन्मान्य सचिनदादा गायकर व सन्मान्य वीरदादा झांजे ते उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान करायचा आहे. मी विनंती करतोय आयोजन कमिटीला की आपल्या हस्ते मात्र सन्मान करायचा आहे. विशालदादा गायकर असतील, संकल्पदादा पाटील असतील, विनंती आहे की आपल्याला की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे.